Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that we have started a revision part. Now today we are going to revise 1.3 poem, that is Hope is the Thing with Feathers. This is the third poem of our first unit. Now the poet of the poem is Emily Dickinson. This poem is written by Emily Dickinson. Okay. Now, first of all, I will read the poem and I will tell the whole summary of the poem. Okay. Hope is the thing with feathers. Hope. आता hope म्हणजे काय? तर आशा. ओके. आशा किंवा अपेक्षा, महत्त्वाकांक्षा, आपल्या मनामध्ये एखादी आशा येते. बरोबर की नाही? त्याच्याविषयी ही पोयम आहे. Hope is the thing with feather that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard and sore must be strong that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. by Emily Dickinson. आता होप म्हणजे काय? तर आपल्या मनामध्ये येणारी इच्छा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा ज्या असतात त्या कवीचं असं म्हणणं आहे की त्या आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा, अपेक्षा ज्या असतात त्या एखाद्या पक्षाच्या सुंदर अशा पंखाप्रमाणे आहेत. फेदर्स म्हणजे पक्षाचा जे पंख असतो त्या पंखाप्रमाणे त्या आशा, अपेक्षा आहेत. विच पर्चेस इन द सोल. पर्चेस म्हणजे माझ्या मनाच्या कठड्यावर ते येऊन बसतात. म्हणजे काय? इनर माइंड ऑल द टाइम वी आर हॅव्हिंग सम विशेस. आपल्या मनामध्ये नेहमी काही ना काहीतरी इच्छा, अपेक्षा असतातच. एक आशा असते. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे कवी म्हणतो की माझ्या मनामध्ये प्रत्येक वेळी त्या इच्छा, अपेक्षा, आशा ह्या असतातच. नाव होप इज लाईक अ बर्ड. होप म्हणजे काय? तर आशा. होप इज लाईक अ बर्ड विथ फेदर. म्हणजे एका सुंदर पक्षाच्या पंखाप्रमाणे त्या आशा, अपेक्षा आहेत. विच कम्स इन अवर माइंड. विच कम्स इन अवर माइंड विदाउट एनी इन्व्हिटेशन. बरोबर की नाही? आपल्याला असं सांगतात का किंवा आपण असं म्हणतो का की आता माझ्या मनामध्ये इच्छा येऊ देत, असं बोलवतो का आपण इच्छा? नो. विदाउट एनी इन्व्हिटेशन और विदाउट एनी कॉलिंग इन अवर माइंड अवर विशेस कम्स और होप्स ऑल्सो कम्स. बरोबर की नाही? आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा, आशा, अपेक्षा ह्या कोणीही बोलवाव्या नाहीत लागत. त्या ऑटोमॅटिकली बाय द कंडिशन त्या येतात. आपली ज्या प्रकारे कंडिशन असेल, अवस्था असेल त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा, अपेक्षा, आशा ह्या असतात. बरोबर की नाही? सो द पोएट इज सेइंग होप इज लाईक अ बर्ड विथ फेदर विच कम्स इन आवर माइंड अँड सिंग्स ट्यून. ओके. सिंग्स ट्यून मीन्स व्हॉट? Hope is thing which increase all the time in our mind. म्हणजे sings the tune म्हणजे आपल्या मनामध्ये आशा येतात आणि त्या आशा गुणगुणत असतात. म्हणजेच काय? तर आपल्या मनामधल्या आशा ह्या वाढत असतात. आपल्या मनामधून काहीतरी सांगत असतात. नाव दिस इज गोइंग टू बी, नाव दॅट इज गोइंग टू बी, नाव यू हॅव टू डू दिस, यू हॅव टू डू दॅट. अशा प्रकारे आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा, अपेक्षा ह्या सांगत असतात. बरोबर की नाही? की आता असं होऊ शकतं, असं होईल किंवा मला हे करायला हवं, मला ते करायला हवं, असं आपल्या मनामधून एक सांगत असतं. म्हणजेच काय? तर कवीचं असं म्हणणं आहे की त्या आशा हे गुणगुणत असतात. ही ट्यून गुणगुणत असतात की नाव यू हॅव टू डू दिस, यू हॅव टू डू दॅट, नाव दिस इज गोइंग टू बी हॅपन, नाव दॅट इज गोइंग टू बी हॅपन. म्हणजे कवीचं असं म्हणणं आहे की आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा, आशा, अपेक्षा ज्या काही आपल्याला सांगत असतात ते एक प्रकारचं ट्युनिंग आहे, एक प्रकारचं गाणंच गात असतात. अँड इट इन्क्रीज इन आवर माइंड ऑल द टाइम. इट नेवर स्टॉप्स. बरोबर की नाही? आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा, अपेक्षा कुठे थांबतात का? नो. इट इन्क्रीजेस ऑल द टाइम.
त्या प्रत्येक वेळी वाढत असतात. इफ वी कंप्लीट वन विश देन इन आवर माइंड नेक्स्ट विश इज रेडी ओनली. बरोबर की नाही. आपण जर आपली एक इच्छा पूर्ण केली तर ती इच्छा पूर्ण करतो ना करतो तोपर्यंत आपल्या मनामध्ये दुसरी इच्छा, दुसरी अपेक्षा, दुसरी आशा ही निर्माण झालेली असते, ऑलरेडी रेडी असते. बरोबर. म्हणजेच काय तर इट इन्क्रीजेस ऑल द टाइम, इट नेवर स्टॉप्स सिंगिंग. म्हणजे तो आपल्या मनामध्ये असणारा होप नावाचा जो पक्षी आहे तो पक्षी गाणं कधीच थांबवत नाही. इट नेवर स्टॉप्स सिंगिंग. म्हणजे आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा, होप्स ह्या कधीही थांबत नाहीत. इट इन्क्रीजेस ऑल द टाइम. whether we are sad or whether we are happy, it increases. बरोबर. whether we are happy or whether we are sad, our hopes are going to increase only. आपण जरी आनंदी असू किंवा दुःखी असू आपल्या मनामध्ये इच्छा अपेक्षा हे येतच असतात. फरक फक्त इतका असतो की आनंदी असल्यानंतर आपल्या मनामध्ये येणाऱ्या होप्स ह्या पॉझिटिव्ह असतात, आनंदी असतात. आणि आपण सॅड असल्यानंतर आपल्या मनामध्ये येणाऱ्या होप्स किंवा इच्छा ह्या निगेटिव्ह असतात, दुःखदायक असतात. बरोबर की नाही. म्हणजे जर आपण आनंदी असू तर आपल्या मनामध्ये येणारे विचारसुद्धा आनंदी असतात, आपल्या इच्छा अपेक्षासुद्धा ह्या आनंददायी असतात. बट इफ वी आर सॅड देन वॉट एव्हर द होप्स कम्स इन आवर माइंड दॅट ऑल्सो निगेटिव्ह थॉट्स ऑर निगेटिव्ह होप्स. बरोबर. म्हणजे जर आपण दुःखी असू तर नाही मी हे करूच नाही शकणार, आता माझं हे असं झालं, अशा प्रकारे होप्स येतात. बट इफ वी आर हॅपी देन वॉट एव्हर द hopes or whatever the wishes comes in our mind that also positive and happy. बरोबर. म्हणजेच काय तर होप ह्या पक्षी जो आहे जो आपल्या मनामध्ये येतो इट नेवर स्टॉप सिंगिंग whether we are sad whether we are happy. It increases all the time and it never stops singing at any time. Now is always full of hopes. Our mind is always full of hopes. बरोबर की नाही. आपलं मन जे आहे, आपलं सोल जे आहे, आपला आत्मा म्हणू शकतो किंवा आपण आपलं मन म्हणू शकतो, ते नेहमी इच्छा अपेक्षा आशा यांनी भरलेलं असतं. बरोबर की नाही. आपल्या मनामध्ये नेहमी काहीतरी असतं की बाबा नाही नाव आय वॉन्ट टू डू दिस, आय वॉन्ट टू डू दॅट, आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दॅट. प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये एक ना एक तरी इच्छा ही गुणगुणत असतेच. म्हणजेच काय तर आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा कधीही थांबत नाहीत. आपलं मन हे नेहमी होप्सनी भरलेलं असतं. आवर माइंड इज ऑलवेज फुल ऑफ होप्स अँड विशेस. होप सिंग्स सॉन्ग मीन्स वॉट. अगेन आय एम टेलिंग होप सिंग्स अ सॉन्ग म्हणजे गिव्स न्यू आयडियाज, gives new ideas to our mind and gives new hopes to our mind or to our soul in almost all the time or every condition. म्हणजेच काय तर ज्या प्रकारे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या कंडिशनमध्ये असू त्या कंडिशनमध्ये आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा ह्या असतात. नाव विदाउट एनी लिटिल एक्सपेक्टेशन, without any little expectation these hopes comes in our mind. yes. बरोबर की नाही. म्हणजे त्या होप्स त्या आपल्या मनामध्ये येणाऱ्या इच्छा, मनामध्ये येणाऱ्या अपेक्षा आपल्याकडून काही अपेक्षा करतात का. नाव म्हणजे मी जर आता ह्याच्या मनामध्ये ही आशा जागवणार आहे तर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा त्या इच्छा अपेक्षा काही आपल्याकडून करतात का. नाही. मीन्स दॅट पोएममध्ये कवीने बघा लास्ट लाईन बोललेली आहे. इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी yet never in extremity it asked a crumb of me. म्हणजे एका छोट्याशा तुकड्याशिवाय, एका छोट्याशा तुकड्याची सुद्धा या इच्छा अपेक्षा होप्स माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत. त्या विदाउट एनी एक्सपेक्टेशन इट कम्स इन माय माइंड. कोणत्याही इच्छा अपेक्षेशिवाय त्या माझ्या मनामध्ये इच्छा जागवत असतात. नाव this poem is done. First English workshop first question, match the columning. You have to match the column with first and with A to B. Then in your English workshop third question, look at third question. Read the example and fill in the blanks with same pattern. They are given the degree form.
इथं तुम्हाला शब्दांचे डिग्री फॉर्म दिलेले आहेत. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह हे डिग्री फॉर्म दिलेले आहेत शब्दांचे. बट देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ वर्ड. नाउ लेट्स सी. फर्स्ट वी विल सी फर्स्ट A. The example is sweet, sweeter, sweetest. Now what we have done here, only we have added ER and EST, correct? ER and EST only we have added here to the main adjective. मेन ॲडजेक्टिव्ह काय आहे इथं? स्वीट हा मेन ॲडजेक्टिव्ह आहे. मग या मेन ॲडजेक्टिव्हला आपण फक्त ER जोडून कंपॅरेटिव्ह डिग्री केली आणि EST जोडून सुपरलेटिव्ह डिग्री केली. हे झाला फर्स्ट रूल ऑफ डिग्री ऑफ कंपॅरिझन. देन अनदर वर्ड्स लाईक फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. फॉर दॅट ऑल्सो ओनली वी हॅव टू ॲड ER and EST. Faster and fastest. What we have done here? Only we have added ER and EST. Now next is number B. Examples are, see, strange, stranger and strangest. Strange, stranger. Now you can see the change that in the strange spelling already is having strange या स्पेलिंग मध्ये ऑलरेडी ॲट द एंडला ई आहे. मग जर का एखाद्या स्पेलिंगच्या शेवटी, एखाद्या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी जर ऑलरेडी ई असेल तर आपल्याला फक्त कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करत असताना फक्त आर आणि ST जॉईन करावं लागतं. म्हणजेच काय, ओनली वी हॅव टू ॲड आर फॉर द कंपॅरेटिव्ह अँड ओनली वी हॅव टू ॲड ST फॉर द सुपरलेटिव्ह if the spelling of adjective is already having E at the end. जर का एखाद्या ॲडजेक्टिव्हच्या स्पेलिंगच्या शेवटी ई ऑलरेडी असेल तर पुन्हा डबल ई लिहिण्याची गरज नसते. त्याऐवजी आपल्याला फक्त कंपॅरेटिव्हसाठी आर जॉईन करावा लागतो आणि सुपरलेटिव्हसाठी ST जॉईन करावा लागतो. रिपीटेड ई करण्याची गरज नसते. वन मोर एक्झाम्पल वी विल सी लाईक दॅट. ब्रेव, ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. Now this spelling is also already having E. या स्पेलिंग मध्ये सुद्धा शेवटी ऑलरेडी ई आहे म्हणून इथं आपण फक्त आर आणि इथं फक्त ST जॉईन केलं. ओके. नाउ नेक्स्ट इज नंबर C. Examples are pretty, prettier, prettiest. Now look at the change over here. Pretty, prettier, prettiest. It means that here Y turns into I and we have to add ER, and here also Y turns into I and we have to add EST. म्हणजेच काय तर या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी ऑलरेडी Y आहे, तो Y I मध्ये चेंज होतो. Yचा चेंज कशामध्ये होतो? I मध्ये, आणि पुन्हा ॲज इट इज आपल्याला ER आणि EST जॉईन करावं लागतं. In some adjective, in some cases of adjective, if the adjective is having Y at the end, then we have to change that Y into I and we have to add ER and EST respectively. म्हणजे जर का एखाद्या, पुन्हा एकदा सांगते लक्षात घ्या, एखाद्या स्पेलिंगच्या शेवटी
वाय असेल तर त्या वायचा चेंज होऊन आय होतो आणि कंपॅरेटिव्हमध्ये ई आर लागतं आणि सुपरलेटिव्हमध्ये करत असताना देखील वायचा चेंज आयमध्ये होऊन ई एस टी असा प्रत्यय लागतो. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. हंग्री, hungry, hungrier. Here also y turns into I and er. Hungrier and hungriest. Hungry, hungrier, hungriest. It means the three rules of degree of comparison here given. First is only we have to add er and est. पहिला रूल काय आहे, आपल्याला ॲडजेक्टिव्हच्या शेवटी er आणि est फक्त जॉईन करायचे आहे. सेकंड रूल इज इफ द ॲडजेक्टिव्ह इज ऑलरेडी हॅव्हिंग ई देन ओनली वी हॅव टू ॲड आर अँड st. दुसरा रूल असा आहे की ॲडजेक्टिव्हच्या शेवटी जर ऑलरेडी ई असेल तर आपणाला फक्त आर आणि st प्रत्यय लावावा लागतो. अँड द थर्ड रूल इज if the adjective is having y at the last, y turns into I. तर काय होतं, y जर असेल तर y चा चेंज होऊन I होतो and then after that I we have to add er or est. आणि ह्या I नंतर आपल्याला er आणि est जॉईन करावं लागतं. कंपॅरेटिव्हमध्ये er, सुपरलेटिव्हमध्ये est. Okay, now here we have done with the hope is the thing with feathers revision. Now in the next period we will see the revision of 1.4, the story of tea. Thank you.